सगळ्यांना नमस्कार। मी आज तुमच्या माझ्या भुकळ्यांच्या मतदारसंघामध्ये जे की पाहुणे आहेत, मला मानणारे माझे नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते, ज्यांचा जीव माझ्यामध्ये गुंततो ना, त्या सगळ्यांना माझी आज मी विनंती करलो, सगळ्यांना नम्र आवाहन करू लागलो की बाबांनो, हे युद्ध संपत आलेलं आहे, कालपासून संपलेलं आहे, उद्या मतदान आहे। 100% आपण सूर्यनारायणच्या साक्षीनं आणि माझे काका रघुनाथराव पाटील जंजाळ यांच्या आशीर्वादानं, माझे वडील आनंदराव पाटील जंजाळ यांच्या आशीर्वादानं 100% ही लढाई आपण जिंकल्याच जमा आहे। केवळ फक्त आपल्याला लीड किती मिळते हा विषय आहे। त्यामुळे कार्यकर्त्याला माझी विनंती आव्हान, पाहुणे मंडळीला, तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही बोलता बळी न पडता शांत चित्तानं तुम्हाला मतदान कसं करून घेता येईल, या दोन्ही दानवेच्या वादामध्ये 100% सीट आपल्याला निघालेल्या असून त्या सगळ्यांना मी बऱ्याच गावात इच्छा असताना बऱ्याच लोकांनी मला फोन केले, मी पोहोचू शकलो नाहीत, कारण शेवटी मी अपक्ष जरी असलो पण माझा चेहराच एक पक्ष आहे, मी एक आंदोलक चेहरा आहे आणि माझं प्रत्येकासाठी काम आहे। मी प्रत्येकाच्या मोतीमध्ये, प्रत्येकाच्या राखामध्ये, प्रत्येकाच्या लग्नामध्ये, संकटामध्ये उभा होतो। त्यावेळेस हे दोन्ही दानवे आलेले नव्हते तुमच्यासाठी कधी, हे दोन्ही दानवे 23 तारखेला येणार सुद्धा नाही। हा केशव जंजाळ शेवटपर्यंत तुमच्या सगळ्याच्या सुखात राहील, दुःखात राहील, संकटात राहणार आहे, शेतकऱ्याशी भांडणारे सगळ्या पाहुण्याला, मला मानणाऱ्या वर्गाला माझी विनंती आहे, चांगलं मतदान करून घेऊन सगळ्याला समजून सांगा, मी शिलाई मशीनच्याच बटनाला मतदान करायचं सगळ्याला आवाहन करा। माझ्या थ्रू तुम्ही आवाहन करा, तुम्ही मला आमदार करा, मी तुमचा 5 वर्ष सल्लागार राहील। त्यामुळे माझी विनंती आहे की ही उद्याचा दिवस सगळे मेहनत घ्या, माझ्यासाठी आजचा दिवस, आजची रात्रीला कोणाला काय करायचं करू द्या, फक्त शांततेनं मतदान करून घ्या। जास्तीत जास्त मतदान केशव जंजाळ शिलाई मशीन याला कसं करून घेता येईल ना, एवढी विनंती मला मानणाऱ्या सगळ्या लोकांना मी करतो। धन्यवाद, सगळ्यांचे आभार।